नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील माझ्या तमाम सर्व भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर मी लाईव्ह येत आहे आणि लाईव्ह येण्याचं कारणही तसंच आहे. आगामी काळात सन 2022 मध्ये मंत्रालय स्टेनोग्राफर या पदाची मेगा भरतीची जाहिरात येणार आहे आणि महाराष्ट्रातून मला बऱ्याच जिल्ह्यातून फोन आले आणि विचारू लागले विद्यार्थी की नेमकं सर आता स्टेनोग्राफरची जाहिरात येणार आहे तर तयारी कशी करायची. तर त्याच संदर्भातला आजचा आपला हा व्हिडिओ असेल, जो व्हिडिओचं मी टायटल किंवा महत्त्वपूर्ण असं सांगेल की स्टेनोग्राफर यशाचा कानमंत्र बाय प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर. तर मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः मार्च एप्रिल एंडिंगपर्यंत साधारणतः ही जाहिरात येईल मंत्रालय स्टेनोग्राफरची. आणि यावेळेस थोड्याशा जागा जास्त आहेत, थोड्याशा म्हणण्यापेक्षा भरपूर जागा आहेत. आतापर्यंतच्या निघालेल्या भरतीमध्ये या जागा जास्त आहेत. 206 एकूण जागा आहेत, 206 एकूण जागा असतील. आणि या 206 जागेमध्ये मराठी प्लस इंग्रजी अशा दोन्ही मिळून निघतात, आपणास माहिती आहे. तर त्याची नेमकी आता स्टेनोग्राफरची तयारी कशी करायची याचाच आढावा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी मित्रांनो, उद्याच्या 1 जानेवारी 2022 पासून प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला निःशुल्क अगदी मोफत मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची बॅच पाहायला मिळणार आहे. बॅचचा वेळ असेल मित्रांनो संध्याकाळी ठीक 8 वाजता. 1 जानेवारी 2022 पासून संध्याकाळी ठीक 8 ते 9 मध्ये प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची बॅच तुम्हाला मोफत पाहायला मिळणार आहे मित्रांनो. सुरुवातीला आपण मराठी व्याकरणाचा सिलेबस कंप्लीट करू, त्यानंतर आपण अंकगणित व बुद्धिमत्तेचे माझे सहकारी बॅच घेणार आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञान GS ची सुद्धा बॅच घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला. तर महाराष्ट्रातले जे काही होतकरू गरीब विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलने हा उपक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आता वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. आजच्या व्हिडिओचं महत्त्वाचं टायटल म्हणजे आपला असा आहे, उद्देश असा आहे की नेमकी MPSC स्टेनोग्राफर, MPSC लघु टंकलेखन या पदाची तयारी कशी करायची. जे आज नवीन विद्यार्थी आहेत, एकदम फ्रेश, ज्यांनी स्टेनोग्राफर जस्ट लावलेला आहे, ज्यांची 60 आणि 80 ची स्पीड चालू आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आणि जे विद्यार्थी नुकतेच 12वी पास झाले किंवा 10वी पास झाले तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मला सांगावंसं वाटतं की तुम्ही BA BCom BSc म्हणजे कुठलीही पदवी तुमची जर चालू असेल तर ती पदवी चालू असताना सुद्धा तुम्ही स्टेनोग्राफरचा कोर्स करू शकता. याच्या GCC बोर्ड जे आहे आपलं, परीक्षा परिषद पुणे, यांच्या दर 6 महिन्याला परीक्षा होत असतात. ज्या पद्धतीने टायपिंगचं मराठी 30, मराठी 40, इंग्लिश 30, 40 अशा स्पीड असतात, त्याच प्रकारे स्टेनोग्राफर एक विशिष्ट प्रकारची लिपी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दामले सरांची लिपी असेल, इनामदार असेल, कर्णिक असेल, अशा विविध प्रकारच्या लिपी असतात आणि ते शॉर्टकटमध्ये लिहायचं जे आहे ते आपल्याला त्यामध्ये शिकवलं जाते. तर तेच स्टेनोग्राफर, बहुतांश विद्यार्थ्यांना स्टेनोग्राफर काय आहे हे माहिती नाही. त्यामुळं मी ही सुरुवातीला माहिती दिली. आणि आपल्याही घरातले जर कोणी लहान भाऊ बहीण असतील आणि जस्ट त्यांची आता 10वी 12वी झालेली असेल आणि पदवी करत असतील तर त्यांना निश्चितरित्या स्टेनोग्राफर करायला हवा. अतिशय सुंदर रीतीची ही पोस्ट असते. महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये अराजपत्रित पोस्ट आहे, परंतु महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये एक उत्कृष्ट पोस्ट ही स्टेनोग्राफर आहे मित्रांनो. ओके, ही झाली बेसिक माहिती जी स्टेनोग्राफर या पदाविषयी जे नवीन विद्यार्थी करू इच्छितात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही माहिती होती. आता ज्या विद्यार्थ्यांचा स्टेनोग्राफर 80, 100, 120 मराठी अथवा इंग्रजी हे दोन्हीही झालेलं असेल आणि आता 2022 ची ज्यावेळी जाहिरात येईल तर त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं त्या संदर्भात मी आता माहिती द्यायला सुरुवात करतो मित्रांनो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं, स्टेनोग्राफर हे MPSC मधलं असं पद आहे की जे सर्वात लवकर आपल्याला मिळते. जर तुम्ही स्टेनोग्राफरची कॉम्पिटिशन पाहिली, PSI STI ASO, त्यानंतर राज्यसेवा, टॅक्स असिस्टंट, एक्साईज PSI आणि MPSC क्लर्क यांच्या तुलनेत किंवा MPSCच्या इतर कुठल्याही परीक्षेच्या तुलनेत अतिशय सिलेबस सोपा आणि कॉम्पिटिशन जी आहे, स्पर्धा जी आहे ती काय असेल, स्टेनोग्राफर पदासाठी कमी आहे. परंतु आता दिवसेंदिवस थोडंसं क्रेज त्याची पण वाढत आहे, त्याचेही स्पर्धक तयार झालेले आहेत. परंतु बाकीच्या ज्या काही परीक्षा आहेत, MPSC जी काही परीक्षा घेते त्या परीक्षेच्या तुलनेत याची कॉम्पिटिशन जी आहे स्टेनोग्राफरची ती अतिशय कमी आहे, नगण्य म्हटलं तरीही
हरकत नाही. त्यामुळं एकमेव MPSCतली पोस्ट अशी आहे स्टेनोग्राफर, जी आपल्याला लवकरात लवकर मिळू शकते मित्रांनो. बाकीच्या पोस्टला तरी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर इंटरव्ह्यू अशा टप्प्यामधून जावं लागते. परंतु या ठिकाणी चाळणी परीक्षा आहे, त्यानंतर डिक्टेशन होतं आणि त्यानंतर मुलाखत होतं. चाळणी परीक्षेचे गुण पुढे ग्राह्य धरल्या जात नाहीत. ओके, तर हे झाल्या बेसिक गोष्टी. लक्षात ठेवा मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांचं 120 पासआउट झालेले आहेत, तर तुमची आगामी जाहिरात मला मिळालेल्या माहितीनुसार 206 जागा आहेत यावेळेस, सर्वाधिक जागा आहेत यावेळेस मित्रांनो. आणि मार्च किंवा एप्रिल अखेर याची जाहिरात आपल्याला येऊन जाईल गॅरंटीनं 2022 मध्ये, नवीन वर्षामध्ये. आणि हे तुमच्यासाठी नवीन वर्षामध्ये सुवर्ण संधी असेल मित्रांनो. त्यामुळं आपलं तन मन धन पूर्ण एकवटा, काहीही करा आणि ही स्टेनोग्राफरची पोस्ट मिळवा. मंत्रालयामध्ये पोस्ट आहे, अराजपत्रित पोस्ट आहे आणि गट ब मध्ये 120 हे पद मोडतं आणि 80 जे आहे ते गट क मध्ये मोडते मित्रांनो. तर ओके, तर अशा प्रकारचं हे गट ब अराजपत्रित आणि गट क अराजपत्रित स्टेनोग्राफर हे पद आहे मित्रांनो. तर आता नेमकं यासाठी काय करावं, काय असतो एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न पाहण्या अगोदर आपण हे पाहूया की याच्या अगोदर MPSCने स्टेनोग्राफर परीक्षा कोण्या कोण्या वर्षी घेतल्या आणि त्यांचा अभ्यासक्रम काय होता, आणि आज घडीला जो आहे तो त्याचा नेमका अभ्यासक्रम काय असेल यावर आधारित आपण आता चर्चा करूया. तर बघा, स्टेनोग्राफरमध्ये जी काही सुरुवातीला परीक्षा झाली 2007ला परीक्षा झाली, त्याच्या अगोदर 2000च्या अगोदर सुद्धा झालेली आहे परीक्षा. परंतु 2007ला स्टेनोग्राफरची परीक्षा झाली. त्यावेळी जो पॅटर्न होता, त्यावेळी 200 प्रश्न, 200 गुण आणि 2 तास वेळ होते मित्रांनो. त्यावेळी 2007ला त्यामध्ये 150 गुणांचं मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहच होता आणि 50 गुणांचं बुद्धिमत्ता, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, असे 200 गुण, 200 प्रश्न आणि 2 तास वेळ असायचा त्यावेळी. 2007ची गोष्ट करतोय मी ही. तर त्यानंतर पुढे काय झालं, त्याच्यामध्ये 2007ला 200 गुणाचा पेपर, त्यामध्ये 150 गुण मराठीला वेटेज होतं. जसं मराठी स्टेनोग्राफर आहे ना मित्रांनो, तसंच इंग्रजी स्टेनोग्राफर आहे. इंग्रजी स्टेनोग्राफरचा सुद्धा हाच पॅटर्न, त्यामध्ये 150 गुणांचं इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह आणि 50 गुणांचं रिझनिंग असेल, बुद्धिमत्ता, परंतु ती इंग्रजी माध्यमातून असेल. त्यांना सुद्धा 2 तास वेळ, 200 गुण, या प्रकारचाच पॅटर्न. ओके, मग 2007ला 200 प्रश्न होते, 2 तास वेळ होता. तुम्ही चाळणी परीक्षा पास झाले की तुम्हाला काय केलं जायचं, डिक्टेशनसाठी बोलवण्यात येते आणि डिक्टेशनसाठी बोलवल्याच्या नंतर 80 गुणांचं तुमचं डिक्टेशन होतं आणि 20 गुणाची तुमची मुलाखत होती लगेच 15 ते 20 मिनिटामध्ये त्या ठिकाणी. पूर्वी 2007ला डिक्टेशन देणारा जो काही व्यक्ती असायचा तो 5 मिनिटाचं डिक्टेशन द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला संगणकावर जो काही डिक्टेशन दिलेला आहे तो फॉर्मॅट आखायचा असायचा, टाईप करायला लागायचं आणि तो नंतर प्रिंट द्यायची. आणि टाईप करण्यासाठी तुम्हाला संगणकावर 35 मिनिटाचा अवधी असायचा, वेळ असायचा. तुमचं डिक्टेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला 15 ते 20 मिनिटाचा साधारणतः ब्रेक दिला जायचा आणि त्यानंतर तुमची लगेचच तिथं मुलाखत व्हायची. हा 2007चा पॅटर्न होता. त्यानंतर पुढची परीक्षा झाली स्टेनोग्राफरची, MPSCने घेतली ती 2012ला. 2012ला सुद्धा हाच पॅटर्न होता. 150 गुणांचं मराठी व्याकरण शब्दसंग्रह आणि 50 गुणांचं जे आहे ते बुद्धिमत्ता, 200 प्रश्न, 200 गुण, 2 तास वेळ. चाळणी परीक्षा पास झाल्याच्या नंतर डिक्टेशनसाठी तुम्ही जाणार. डिक्टेशनला सुद्धा सेम क्रायटेरिया होता. 80 गुणांचं डिक्टेशन, ते तुम्हाला 5 मिनिटमध्ये डिक्टेशन द्यायचे, 5 मिनिटामध्ये तुम्हाला डिक्टेशन घ्यावं लागत होतं आणि 35 मिनिटं तुम्ही संगणकावर तुम्हाला वेळ दिला जायचा, जे काही तुम्ही डिक्टेशन घेतलेलं आहे ते लिहिण्यासाठी. डिक्टेशन झाल्याच्या नंतर मग लगेचच 15-20 मिनिटांमध्ये तुमची मुलाखत असायची. अशा प्रकारे 2012चा हा पॅटर्न होता. परंतु कालांतराने स्पर्धा वाढली, स्पर्धक वाढले आणि 2015ला MPSCने पॅटर्न बदलला मित्रांनो. 2015ला MPSCने 50+50 अशा प्रकारचा पॅटर्न आणला आणि 2015ला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण रेकॉर्ड केला. हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत नावाचा तालुका आहे मित्रांनो आणि या वसमतमधून, एकट्या वसमत तालुक्यातून आम्ही 27 विद्यार्थी मंत्रालयामध्ये स्टेनोग्राफर केले. 2015च्या बॅचला रेकॉर्ड ब्रेक झालं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॅटेगरीमधला विद्यार्थी हा टॉपर, SC असेल, ST, OBC, NTC, NTD, ओपन, सर्व कॅटेगरीमध्ये माझाच विद्यार्थी, आमच्याच क्लासेसचे विद्यार्थी जे आहेत ते प्रथम आले होते. 2015ला 27 विद्यार्थी त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये मित्रांनो लागलेले होते. तर मग 2015चा पॅटर्न काय होता नेमका, तर 2015ला 50 गुणांचं मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह आणि 50 गुणांचं बुद्धिमत्ता, 1 तास वेळ होता
त्यामध्ये 1 तास वेळ आणि एकाच 4 निगेटिव्ह, म्हणजे 4 प्रश्न आपले चुकले तर 1 गुण बरोबर आलेला आपला वजा व्हायचा. 1 तास वेळ 100 गुण असायचे 2015ला. आणि त्यानंतर मग काय होतं, पूर्वपरीक्षा तुम्ही म्हणजे चाळणी परीक्षा पास झाली की तुम्हाला डिक्टेशनसाठी बोलवण्यात येत गेलं. डिक्टेशनला इथे मात्र वेळ कमी केला, 5 मिनिटाऐवजी 3 मिनिटाचं जे आहे ते डिक्टेशन देण्यात आलं 2015च्या बॅचला. आणि 35 मिनिटामध्ये तुम्हाला संगणकावर डिक्टेशन टाईप करायचं होतं. त्यानंतर लगेचच तुमचं काय असेल त्या ठिकाणी मुलाखत होईल 15 ते 20 मिनिटामध्ये, आणि त्यानंतर मग तुमची निवड लावली जाईल. त्यानंतर बघा, पुढची परीक्षा जी आहे ती 2018ला झाली. 2018ला सुद्धा हाच क्रायटेरिया होता, हाच पॅटर्न होता. 50 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह आणि 50 त्या ठिकाणी बुद्धिमत्ता, 100 प्रश्न 100 गुण, 1 तास वेळ, एकाच 4 निगेटिव्ह, त्यानंतर डिक्टेशन सेम 80 प्लस 20 इंटरव्ह्यू, आणि तुमचा नंतर फायनल निकाल. तर मित्रांनो, यामध्ये स्टेनोग्राफरच्या परीक्षेचं एक वैशिष्ट्य असं आहे मुलांचं, ज्यांचं स्टेनोग्राफर 120 पास झाले त्या विद्यार्थ्यांना 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 संधी मिळतात. ज्या विद्यार्थ्यांचं 120 स्टेनो झालेलं आहे, 120 ची स्पीड झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांना 120ला ते क्वालिफाय करतात, 100ला करतात आणि 80ला करतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांची फक्त 80 ची स्पीड झालेली असेल ते विद्यार्थी फक्त 80 चीच परीक्षा देण्यासाठी काय ठरतात, पात्र ठरतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे 120 स्टेनोग्राफर असेल आणि त्यांनी अत्युच्च गुण त्या ठिकाणी प्राप्त केलेले असतील तर त्यांना 80, 100, 120 अशा 3 संधी दिल्या जातात. तर एकमेव MPSC मधली अशी पोस्ट आहे मित्रांनो की जी आपल्याला 3 ठिकाणी काय करते, विचार करते आपला. ओके, तर मग आता याचं या ठिकाणी तुमची निवड जी आहे ती चाळणी परीक्षेचे गुण त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जात नाहीत. तुमची अंतिम निवड ही 80 मार्काचं डिक्टेशन आणि 20 मार्काची मुलाखत, 100 गुणांपैकीच तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते. परंतु तुम्हाला डिक्टेशनसाठी क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला चाळणी परीक्षा पास होणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आपला पहिला टप्पा काय आहे स्टेनोग्राफर होण्यासाठी, तर पहिला टप्पा आपला असा आहे की आपल्याला पूर्व परीक्षा जी आहे, चाळणी परीक्षा जी आहे ती पास होणं काय आहे या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. आणि तुम्ही पूर्व परीक्षा पास झाले, चाळणी परीक्षा पास झाले, उदाहरणार्थ 100 पैकी तुम्हाला 70 गुण आहेत, तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काय होते, अगोदर 120 ची यादी लागते. तुम्हाला 70 गुण आहेत असं गृहीत धरा, आणि 120चा कट ऑफ जे आहे, 120चा कट ऑफ उदाहरणार्थ 60 गुणावर लागला. तुम्हाला तर 70 गुण आहेत, तर तुम्ही 120च्या डिक्टेशनसाठी जाणार, तुम्ही डिक्टेशन देणार, मुलाखत देणार, आणि समजा सपोज 120 मध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुम्हाला परत कुठं बोलवण्यात येते, 100ला बोलवण्यात येते. 100चं मेरिट वेगळं लागते. 100चं मेरिट समजा 62 गुणावर लागलं, तुम्हाला 70 गुण आहेत त्या ठिकाणी, तर तुम्ही परत 100च्या डिक्टेशनला जाणार आणि तिथं मुलाखत होणार, आणि तिथूनही समजा सपोज जर तिथेही सिलेक्शन नाही झालं तर 80 वर तुम्हाला पुन्हा संधी मिळते, आणि 80चा कट ऑफ असेल उदाहरणार्थ 65 गुण, तुम्हाला मिळालेले आहेत 70 गुण. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे जर 120 वर नाही झालं तर 100ला संधी, 100 वर नाही झालं तर 80 वर तर निश्चितरित्या होईल. कारण का, कारण 120 आणि 100चा या 2 डिक्टेशनचा अनुभव तुमच्या पाठीशी असतो मित्रांनो. त्यामुळे 80 वर तर तुमचं 100% सिलेक्शन होणार म्हणजे होणार. परंतु कधी तुम्हाला त्या ठिकाणी 120चं मेरिट लागताना चाळणी परीक्षेचं वेगळं लागतं, 100चं मेरिट लागताना मेरिट वेगळं लागतं, आणि 80चं लागताना मेरिट काय लागतं, वेगळ्या प्रकारचं लागतं मित्रांनो. असं 3 प्रकारच्या लिस्ट लागतात. साधारणतः ही प्रक्रिया पूर्ण करायला MPSCला 1.5 ते 2 महिने वेळ लागतो. तर म्हणून ज्या विद्यार्थ्यांना स्टेनोग्राफर व्हायचं आहे त्यांनी चाळणी परीक्षेवर जेवढं जास्त होईल अधिक लक्ष देणे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही चाळणी परीक्षेमध्ये एकदा सर्वाधिक गुण प्राप्त केले, सर्वाधिक गुण तुम्हाला चाळणी परीक्षेमध्ये मिळालेत की त्यानंतर मात्र मग तुम्हाला काय होईल, त्या ठिकाणी 120ला संधी मिळेल, 100ला मिळेल, 80ला मिळेल. परंतु आतापर्यंतचा जर अनुभव पाहिला, सन 2007 असेल, 12 असेल, 15 असेल आणि 18 असेल, तर आता तुम्हाला वाटत असेल की बा 120चा कट ऑफ सर्वात हाय लागल. तसं नाही, सर्वाधिक कट ऑफ जो हाय लागतो तो 80चा लागतो सर्वाधिक. कारण त्याचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये समजा सपोज 1000 विद्यार्थी असतील, एक उदाहरणार्थ, बरं 10,000 विद्यार्थी असतील, तर 10,000ला 10,000 विद्यार्थ्यांकडे 120 नसते. त्याच्यातल्या काही विद्यार्थ्यांकडे साधारणतःच फक्त काय 120चं प्रमाणपत्र असतं. जास्त विद्यार्थी हे 80चे असतात. त्यामुळं 80चं मेरिट जे आहे ते मेरिट काय लागतं, हाय लागतं, जास्त लागतं 80चं.
तर त्यामुळं तुम्हाला चाळणी परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांचं 120 स्टेनोग्राफर आहे प्रमाणपत्र त्यांच्याकडे, म्हणून त्या विद्यार्थ्यांना एक गोल्डन चान्स असा की तुम्ही जेवढं होईल तेवढं चाळणी परीक्षेवर भर द्या. जेवढा जमेल तेवढा जम लावाय, जोर लावा चाळणी परीक्षेला. आणि चाळणी परीक्षेतून एकदा बाहेर निघाले की बस तुम्ही राजे माणसा, 100% तुम्ही जिंकलात. कारण तुमच्याकडे डिक्टेशनचे तुम्ही सराव केलेला असतो, इंटरव्ह्यूची तयारी, मुलाखतीची तयारी आपण करूनच घेत असतो. त्यावेळी सांगतो. आणि ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळी माझी ऑफलाईन बॅच सुद्धा वसमतमध्ये सुरू होणार आहे. त्यावेळेस तुम्ही त्या बॅचचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. अशा प्रकारे हा MPSCचा काय होता नेमका स्टेनोग्राफर पदाचा पॅटर्न होता की आतापर्यंत कशा प्रकारच्या परीक्षा झाल्या. सन 2007 असेल, 12 असेल, 15 असेल आणि 18 असेल मित्रांनो. तर पुढे मित्रांनो 2022ला नेमका पॅटर्न काय असेल परीक्षेचा, तर सेम 2018ला जो पॅटर्न होता तोच पॅटर्न 2022ला सुद्धा राहणार आहे. कुठल्याही प्रकारे पॅटर्न बदलणार नाही आहे सध्याच्या माहितीनुसार तरी. तर सध्याचा मग 2022चा आपला पॅटर्न जो काय असेल तर 50 गुणांचं मराठी व्याकरण शब्दसंग्रह आणि 50 गुणांची बुद्धिमत्ता, 1 तास वेळ, 1 4 निगेटिव्ह या प्रकारचं. थोडंसं कट ऑफवर नजर टाकूया जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की कशा रीतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर बघा 2018ला एकूण जागा होत्या 47 मराठीच्या. तर त्यावेळी मराठीचा जो कट ऑफ होता मराठी स्टेनोग्राफरचा तो खुल्या प्रवर्गाचा होता 65 गुणांचा. आणि ओबीसी आणि इतर कॅटेगरी 64, ST कॅटेगरी थोडंसं 2-3 गुण कमी. म्हणजेच एक सरासरी जर धरला आपण, आता सर्व कॅटेगरी सोबतच रिझल्ट चालले, फक्त ST कॅटेगरी जर सोडलं तर. आणि आता नव्याने EWS सुद्धा ऍड होईल यामध्ये. तर 2018चा कट ऑफ काय सांगतोय आपल्याला, तर 2018चा कट ऑफ मध्ये 65 गुणांवर आहे खुल्या प्रवर्गाचा. म्हणजे आपल्याला आता 2022ची तयारी करताना जर 2018ला कट ऑफ 65 असेल तर 2022ला साधारणतः कट ऑफ 72+ जाईल मित्रांनो. म्हणजे आपल्याला 75 गुण परीक्षेत मिळायलाच पाहिजे. मग त्यासाठी नेमकं काय करावं आता आपण. 75 गुण घ्यायचे 100 पैकी. 75 गुण घेणं म्हणजे सोपं नाही. बरं त्याचंही कारण असं की स्पर्धा वाढलेली आहे, विद्यार्थ्यांचा अभ्यास प्रचंड झालेला आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी गुण घ्यावे लागतील. तर आता 75 गुण आपल्याला जर घ्यायचे असतील तर त्यामध्ये सर्वाधिक गुण जे आहे तो विषय म्हणजे मराठी व्याकरण व शब्दसंग्रह. आता मुलांचं चुकते कुठं, मुलं काय म्हणतात, मराठी काय सोपंच आहे, एरीत जमून जाते. पण तसं नाही दादा, तसं नाही ताई. आपल्याला वाटते की मराठी व्याकरण जे आहे आपली मातृभाषा आहे, आपल्याला सहज जमून जाते. नाही, फार अवघड आणि किचकट गुंतागुंतीचा कार्यक्रम आहे. तुमच्या प्रत्येक बारकावे आणि प्रत्येक कन्सेप्ट ही मराठीमध्ये क्लिअर झालेली पाहिजे, तर तुम्हाला तिथं पैकीच्या पैकी गुण मिळतात. आणि आपला गोड गैरसमज काय असतो, आपल्याला मराठीत सहज गुण मिळतात. पोरं कॅल्क्युलेशन करतात 50 पैकी 47, 48, ऍक्च्युअल गुण किती मिळतात 28, 32. ही रियालिटी आहे, वास्तव आहे. त्यामुळे मराठीला तुम्ही कृपया प्लीज लाईटली घेऊ नका. जास्तीत जास्त सराव जो आहे, वाचन जे आहे ते तुम्हाला मराठीचं करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचं. म्हणून मराठी जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त फोकस करा मित्रांनो, माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती. मग आता नेमकं मराठी व्याकरणासाठी आपण या 50 गुणांची स्टेनोग्राफरची तयारी कशी करणार त्याचं थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर बघा 50 गुणांचा जो काही पेपर आहे त्यामध्ये पेपरचं स्वरूप कसं असेल, साधारणतः ढोबळमानानं स्थूलमानानं जे आहे 30 प्रश्न हे व्याकरणावर येतील आणि 15 प्रश्न हे शब्दसंग्रहाचे आणि 4 ते 5 गुणांचा काय असेल उतारा असेल. 2018च्या परीक्षेला मात्र 2 उतारे आले होते मित्रांनो. तर या ठिकाणी आपण असं गृहीत धरूया की 1 उतारा, जर 2 उतारे आले तर व्याकरण सुद्धा 2 गुणांचं कमी होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा 2 गुणांचा कमी होईल. अशा प्रकारे जर 2 उतारे आले तर. आता पुराणा वाटते की उतारे म्हणजे काय सोपंच आहे. अरे बाबा नाही, त्या व्याकरणापेक्षा सर्वाधिक अवघड परीक्षेमध्ये उतारेच असतात आणि उताराचेच प्रश्न जातात. माझ्याकडे असे भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांचा मागचे वर्षी 0.50 1 गुणांनी निकाल गेलेला आहे. त्यावेळी ते मुलं ढसाढसा डोळ्यापुढे रडतात, वाईट वाटतं त्यावेळी. तर आपल्याला उतार्याचा सुद्धा सराव करावा लागेल. कमीत कमी 1000 उतारे तुम्हाला सोडवावे लागतील, तर तुम्हाला त्यामध्ये परफेक्शन येईल. नेमके कसे उतारे सोडवायचे काय नाही ते मी पुढे सांगेलच तुम्हाला मित्रांनो. तर बघा पॅटर्न नेमका परीक्षेचा मराठी व्याकरणाचं काय करायला पाहिजे. तर 50 गुणांच्या मराठीमध्ये 30 गुणांचं साधारणतः व्याकरण, 15 गुणांचा शब्दसंग्रह आणि 4 ते 5 गुण उतार्याला. मग आता व्याकरण पहिला मुद्दा घेऊया. व्याकरण मी 3 घटक या ठिकाणी केले, व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा.
तर आता व्याकरणामध्ये भाषा धड्यापासून ते रत्त धड्यापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. ही MPSC आहे, ही जिल्हा निवड समिती नाही. 1-2 धडे केले बाकीचं सोडून दिलं जमणार नाही. प्रत्येक धडा तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. जर आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या स्टेनोग्राफरच्या 2007 ते 18 मधल्या, तर रत्तड या टॉपिकवर प्रश्न विचारलेला नाही. 2007ला रत्तावर प्रश्न आहेत, ज्यावेळी 150 मार्काचा पॅटर्न होता, परंतु नंतर रत्तावर प्रश्न नाहीत आणि अलंकारावर सुद्धा प्रश्न नाही. 2012ला अलंकारावर प्रश्न आहे. ओके, परंतु बाकी सर्व टॉपिक जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित करणं इथं गरजेचं आहे मित्रांनो मराठीमध्ये. तर बघा, त्यामध्ये भाषा लिपी व्याकरण आहे सुरुवातीचं. भाषा लिपी व्याकरणावर 1 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. आता मी प्रत्येक धड्या जर सांगत बसलो तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, खूप मोठा होईल, तर ते आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणारच आहोत मित्रांनो. आणि जर तुम्हाला काही अडीअडचणी आल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही मला केव्हाही फोन करू शकता. केव्हाही म्हणजे संध्याकाळच्या वेळी फोन करा, असं शक्यतो 8च्या नंतर आपल्याला चर्चा करता येईल. आणि आमच्याच राजमुद्रा अकॅडमीचे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहे, ते ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे, जी आमच्या लाईव्ह बॅच चालू आहे आता. ती लाईव्ह बॅचला आम्ही टेलिग्रामला काय टाकणार, तर त्या ठिकाणी जो भाग शिकवलेला आहे त्याची त्या ठिकाणी PDF नोट्स तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. ओके, असो. तर बघा, ते हे झालं चॅनलबद्दलची माहिती. तर बघा, आता भाषा लिपी व्याकरण याच्यावर एक प्रश्न येईल. व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करावे लागतील. भाषा कशी आहे, कशी निर्माण झाली, काय नाही, तिचा उगम कुठून आला, भाषेचे प्रकार किती, कोणती भाषा कशी असेल, निसर्गातील पशुपक्षी प्राणी असतील यांचा आवाज म्हणजे कोणती भाषा वगैरे वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, तुम्हाला शिकवण्यात येतील, तुम्हाला कळून जाईल. ओके, याच्यावर 1 गुण असेल. त्यानंतर वर्णविचार, जो की फार महत्वाचा. मराठी व्याकरणाचं म्हणजे मराठीची सुरुवातच वर्णविचारापासून आहे. कारण व्याकरणाचे स्वाभाविकपणे 3 भाग पडतात: वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार. त्यामुळे मेन बेसिक घटक आहे वर्णविचार. वर्णविचार जमायलाच पाहिजे आणि वर्णविचार आलं तर आपल्याला संधी टॉपिक जमेल मित्रांनो. तर वर्णविचारावर एक प्रश्न तुम्हाला फिक्स ठरलेला असतो, जी आता नवनवीन नावे विविध व्याकरणकारांनी दिलेली, मोरो केशव दामले असतील, दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, राभी गुंजीकर असतील, प्रत्येक व्याकरणकाराने वेगवेगळी नावे दिली. ईर्ष्यत वर्ण, सितकार वर्ण, स्पृष्ट वर्ण वगैरे वगैरे, असं सर्व तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहिजे, त्या ठिकाणी माहिती पाहिजे. हे वर्णविचार चॅप्टर आम्ही ऑफलाईन बॅचमध्ये, मला वर्णविचार शिकवायला मित्रांनो तब्बल 28 दिवस लागतात. आणि वर्णविचार नाही, प्रत्येक चॅप्टर झाल्याच्यानंतर आम्ही 4 CSAT लेवलचे पेपर घेतो. एक पेपर जो CSAT लेवलचा टोटली खूप अवघड असतो, त्याच्यानंतरचा दुसरा पेपर थोडा की मिडियम असतो, तिसरा पेपर 1 लाइनरचा असतो आणि चौथा पेपर MPSC आणि जिल्हा निवड समितीला त्या टॉपिकवर आतापर्यंत विचारलेले सर्व प्रश्न असतात. अशा प्रकारच्या 4-4 प्रश्नपत्रिकांचा सराव मुलांकडून करून घेतो. ओके, वर्णविचारावर 1 ते 2 गुण असतील. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्ण जे आहे, स्वर, स्वरादी, व्यंजन, वर्गीय, अवर्गीय वर्ण, सर्व तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट माहिती पाहिजे मित्रांनो. ओके, त्यानंतरचं बघा संधी विचार. संधीवर 101% एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मित्रांनो. संधीवर राहणार क्वेश्चन एक फिक्स. त्यानंतर बघा पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. कारण वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार या 3 घटकांवर प्रश्न राहणार म्हणजे राहणार. शब्दांच्या जाती किती आहेत, तर 8 आहेत. त्या का निर्माण झाल्यात, कशा प्रकारे निर्माण झाल्या, 8च का निर्माण झाल्या, ते सर्व आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. या व्यतिरिक्त पुन्हा आणखी मग शब्दांच्या विकारी जाती. विकार कशाला म्हणायचं, विकार म्हणजे बदल होय. आणि मराठीमध्ये विकार असा किती प्रकारचा होतो, तर मराठीमध्ये विकार एकूण तब्बल 6 प्रकारचा होतो. लिंग विकार, वचन विकार, काळ विकार, अर्थविकार आणि पुरुष विकार, असं 6 प्रकारचा मराठीमध्ये प्रामुख्याने काय होतो, विकार होतो. आता मी सगळं तुम्हाला शिकवत बसणार नाही, फक्त माहिती सांगतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया वाटल्यास. तर ओके, विकार एकूण 6 प्रकारचा. त्यामध्ये मराठीमध्ये ज्या शब्दांच्या जाती लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थ, पुरुष यानुसार बदलतात त्यांना म्हणायचे विकारी जाती. आणि मग विकारीमधल्या 4 नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. त्यामध्ये नामावर प्रश्न फिक्स असेल, सर्वनामावर असेल, विशेषण आणि क्रियापद, म्हणजे विकारी जातीवर तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार मित्रांनो. त्यानंतर अविकारी जातीमध्ये प्रश्न राहील तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययावर 100% प्रश्न राहणार म्हणजे राहणारच. शब्दयोगी अव्ययावर जर आला नाही तर क्रियाविशेषण अव्ययावर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न परीक्षित मित्रांनो विचारल्या जाईल. तर हे होतं शब्दांच्या जातीविषयी. त्यानंतर जो आहे पुढे क्रियापद आणि त्याचा क्रियापद व क्रियापदाचा अर्थ जो आहे, क्रियापदाचा काळ जो आहे, क्रियापदाच्या काळावर
निश्चितरित्या एक प्रश्न असतो. क्रियापदाचा अर्थ जो आहे स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ त्यावरही एक प्रश्न असतो मित्रांनो. आणि त्यानंतर शब्दाच्या जाती झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया, वळूया, तो म्हणजे प्रयोग. प्रयोगावर प्रश्न निश्चितरित्या असेल. आमच्या टेलिग्राम चॅनलवर मी प्रयोगाचे शॉर्ट ट्रिक्स नोट्स टाकलेली आहे, तुम्ही बघून घ्या ती. ओके, प्रयोगावर हे प्रश्न असेल. त्यानंतर समासावर हमखास प्रश्न असेल. त्यानंतर शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये सिद्ध शब्द, साधित शब्द, तुम्ही आत्तापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका काढून बघा मित्रांनो. एमपीएससीच्या तुमच्या लक्षात येईल की सिद्ध शब्दावर एमपीएससीने निश्चित प्रश्न काय केलेला आहे, विचारलेलाच आहे त्या ठिकाणी. येणार म्हणजे येणार. आणि साधित शब्दाचे 4 प्रकार, त्यांच्यावर देखील एक प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर बघा वाक्य संश्लेषण, वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करणावर सुद्धा 2015 आणि 2018ला सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो की मराठी व्याकरणाचे स्वाभाविकपणे 3 भाग, वर्ण विभाग, शब्द विभाग आणि वाक्य विभाग. आता वेळ आलेली आहे वाक्य विभागाकडे जाण्याची, म्हणजेच वाक्याचे प्रकार, टाइप्स ऑफ दी सेंटेन्सेस. वाक्याच्या प्रकारावर निश्चित प्रश्न विचारले जाणार मित्रांनो. अर्थावरून पडणारे प्रकार असतील, विधानार्थी, प्रश्नार्थी, उदरार्थी, ओके, संकेतार्थी, नकारार्थी, संकेतार्थी यांच्यावर प्रश्न असेल, किंवा रचनेवरून पडणारे जे प्रकार आहेत त्यांच्यावर तर निश्चित राहणार म्हणजे राहणार प्रश्न. केवळ वाक्य, साधे वाक्य, शुद्ध वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त. केवळ, साधं, शुद्ध एकच नावं होती. ओके, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य यांच्यावर निश्चितरित्या प्रश्न असणार म्हणजे असणार. तुम्ही चेक करून घेऊ शकता. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मित्रांनो, याच्यावर प्रश्न येणार. त्यानंतर बघा वाक्य रूपांतरणावर एक प्रश्न असेल. वाक्य रूपांतरण जे आहे, सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन, यावर प्रश्न येईल. त्यानंतर शब्दशक्ती, अलीकडच्या जर प्रश्नपत्रिका आपण बघितल्या, शब्दशक्ती, अभिधा, व्यंजना, लक्षणा यांची सुद्धा शॉर्ट ट्रिक्स बनवलेली आहे. टेलिग्राम चॅनलला आहे, व्हॉट्सअप ग्रुपला आहे, तुम्ही ते बघू शकता. तर शब्दशक्तीवर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर काव्याचे गुण, रसग्रहणावर 2007, 2012 आणि 2015 सलग 3 वर्ष रसग्रहणावर प्रश्न एमपीएससीने विचारलेला आहे मित्रांनो. त्यानंतर विरामचिन्हे, पंचवेशन मार्क्सवर विचारला तर प्रश्न विचारू शकतात, परंतु विरामचिन्हे ही आपल्याला करावीच लागतील. विरामचिन्हे ही मराठी भाषेला इंग्रजी भाषेकडून मिळालेली देणगी आहे. मेजर कॅन्डी यांनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना सल्ला दिला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मराठीमध्ये विरामचिन्हे रूढ केलेली आहेत मित्रांनो. असं प्रत्येक टॉपिकवर बोलायचं झालं तर कमीत कमी 2-2, 3-3 तास बोलता येते, पण असो. तर विरामचिन्हावर सुद्धा प्रश्न येतो. त्यानंतर वृत्त आणि अलंकार. अलीकडच्या जर प्रश्नपत्रिका पाहिल्या 2016, 17, 18 एमपीएससीच्या, तर अलंकारावर प्रश्न सलग एमपीएससीने विचारलेला आहे. त्यामुळं अपेक्षा आहे की अलंकारावर सुद्धा प्रश्न विचारू शकतील मित्रांनो, एक प्रश्न. त्यानंतर रत्तावर सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. रत्त सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करावे लागतील. असं झालं साधारणतः आपलं 30 गुणांचं, 28 ते 30 किंवा 32 गुणांचं साधारणतः मराठी व्याकरण, की ज्याचा आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावी लागेल, प्रत्येक कन्सेप्ट माहिती पाहिजे. जसे की बघा 2018ला प्रश्न विचारला होता, उपसर्ग म्हणजे काय, उपसर्ग कुठं लागतो किंवा उपसर्ग म्हणजे काय. तर त्याचं असं होतं, मूळ शब्दाच्या मागे लागणारा, मूळ शब्दाच्या पुढे लागणारा, वगैरे वगैरे पर्याय. बहुतांश विद्यार्थ्यांनी याचं उत्तर चुकवलं. आता हे बऱ्याच जणाला माहिती नसेल उपसर्ग कुठं लागतो. तर बरेच जण काय करतात, उपसर्ग मूळ शब्दाच्या पुढे म्हणतात, परंतु उत्तर चुकते. प्रश्न आहे 2018ची स्टेनोग्राफरची प्रश्नपत्रिका बघा, साईटवर आहे. नसेल तर 2007, 15, 18 आणि झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका जी आहेत स्टेनोग्राफरच्या, ते टेलिग्राम चॅनलवर आमच्या मिळून जातील मित्रांनो. तर काय प्रश्न होता की उपसर्ग म्हणजे काय, तर मूळ शब्दाच्या पुढे नाही तर मूळ शब्दाच्या मागे लागणारा एक किंवा जे अनेक प्रत्यय आहेत त्यांना उपसर्ग म्हणायचं. मूळ शब्दाच्या मागे लागणारी जी एक किंवा अनेक प्रत्यय आहेत त्यांना उपसर्ग म्हणतात. उदाहरणार्थ मरण, मरण हा झाला मूळ शब्द. या मरणची मागची बाजू म्हणजे म च्या अगोदरची आ लागतो, ती झाली मागची बाजू, आणि न च्या पुढची पुढे बाजू झाली, म्हणून आमरण, आ हा उपसर्ग झाला त्या ठिकाणी मित्रांनो. आणि हाच 2018ला विचारलेला प्रश्न होता. तुम्ही चेक करून घेऊ शकता माझं जर खोटं वाटत असेल तर. तर आपण वळूया पुढे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये, यामध्ये की शब्दसंग्रह. बघा व्याकरण तर आपल्याला प्रत्येक बारकाईनं व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घ्या मित्रांनो. कधीही तुम्हाला अडचण आली व्याकरणासंदर्भात बिनधास्त संध्याकाळी फोन करत चला, मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी मार्गदर्शन करेल, काही अडचण नाही मित्रांनो. तर बघा शब्दसंग्रह. आता शब्दसंग्रह म्हणजे वाक्प्रचार, म्हणी यांच्यावर प्रश्न एक राहणार म्हणजे राहणार. 2007 असेल, 12 असेल, 15 असेल, 18 असेल, वाक्प्रचार आणि म्हणीवर प्रश्न आहेच. परंतु आता वाक्प्रचार आणि म्हणीचा प्रश्न विचारण्याचा टाईप थोडासा बदलला. कसा, आता आपल्याला काय विचारायले, वाक्प्रचार
याच्या समानार्थी वाक्प्रचार सांगा. म्हणीच्या समानार्थी म्हण सांगा. अशा प्रकारचा काय आलेला आहे आता आपल्याला प्रश्न विचारलेला. पहिले एखादा वाक्प्रचार द्यायचा, त्याचा अर्थ विचारायचा, म्हण द्यायची, त्याचा अर्थ विचारायचा. पण थोडासा पॅटर्न जो आहे शब्दसंग्रहामध्ये इथं बदलला. आता वाक्प्रचारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागत आहे, त्या ठिकाणी समानार्थी जे आहे ते समानार्थी वाक्यप्रचार आणि समानार्थी म्हण जी आहे ती आपल्याला ओळखावी लागणार आहे. त्यानंतर समानार्थी शब्दावर प्रश्न येणार. विरुद्धार्थी शब्द असेल, शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल, एकाच शब्दाचे अनेक अर्थ आणि शुद्ध लेखन शब्द. शुद्ध शब्दावर एक प्रश्न राहणार म्हणजे राहणार. जसे की आपला आशीर्वाद असेल, कनिष्ठ असेल, या प्रश्नांवर देखील एक प्रश्न हमखास विचारला जातो मित्रांनो. ओके, शुद्ध शब्दावर एक प्रश्न राहणार म्हणजे राहणार. रोज 10 शुद्ध शब्द लिहून काढा, पाठांतर करा, वारंवार वाचन करा, नजरेस खालून घाला ती, तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. एक मार्कासाठीचा आपला संघर्ष आहे मित्रांनो हा, एक मार्कासाठीचा. तर शुद्ध लेखन शब्दावर प्रश्न राहणार म्हणजे राहणार निश्चित. आणि अलंकारिक शब्द, अलंकारिक शब्दावर 100% मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो मित्रांनो. अलंकारिक शब्दावर एक प्रश्न राहणार म्हणजे राहणार. ओके, तर शब्दसंग्रहामध्ये बघा, वाक्प्रचार असेल, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, शुद्ध लेखन शब्द, शुद्ध शब्द आणि अलंकारिक शब्द यांच्यावर निश्चितरित्या तुम्हाला प्रश्न विचारल्याच जाणार म्हणजे जाणार. तर बघा, व्याकरण हा पहिला घटक, त्यानंतर शब्दसंग्रह आणि तिसरं टॉपिक जे येणार आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये ते म्हणजे उतारा वाचन. आता उतारा वाचन हे बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम राहिलेला आहे, खूप मुलांचा. त्याचं कारण काय आहे, तर आपण उतारा सोडवत नाही. उतारे कमीत कमी आपल्याला 1001 उतारे सोडवावी लागतील, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ॲक्युरेसी येऊन जाईल मित्रांनो. 1000 उतारे आपल्याला कमीत कमी सोडवावी लागतील. तर त्यासाठी तुम्हाला उतार्यांचा सराव करणं गरजेचं आहे. उतार्यामध्ये काय करायला पाहिजे, आपण काय करतो, उतारा घेतला की डायरेक्ट वाचायला चालू. उतारा न वाचता अगोदर प्रश्न वाचा, एक प्रश्न समजून घ्या, तो उतारा वाचा, आणि उतारा वाचल्याच्या नंतर उतार्याच्या अगोदरची पार्श्वभूमी काय असेल, उतार्याच्या नंतरची पार्श्वभूमी काय असेल, आणि उतार्याला टायटल, शीर्षक काय द्यावं लागेल, त्याचा सकारात्मक विचार करून आपल्याला तो उतारा सोडवावा लागतो. राज्यसेवेच्या परीक्षेतले तुम्ही उतारे पाहू शकता, पूर्वीच्या झालेल्या PSI STIच्या परीक्षेतले उतारे, आतापर्यंत झालेल्या MPSCच्या सर्व परीक्षातले तुम्ही उतारे जे आहे ते उतारे कलेक्ट करा आणि आमचं उतार्यावर काम चालू आहे. आतापर्यंत MPSCने विचारलेल्या सर्व उतार्यांचं एक पुस्तक जे आहे ते पुस्तकाचं काम सुरू आहे मित्रांनो माझ्या. ते लवकरच पब्लिश होईल या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. ओके, असो मित्रांनो. तर मग उतार्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल, पहिले प्रश्न वाचणार आणि त्यानंतर मग उतारा आपण सोडवणार. अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी उताराचा आणि शीर्षक देताना त्याचा सकारात्मक विचार करूनच, पॉझिटिव्ह विचार करूनच उतार्यातला आपल्याला त्या ठिकाणी शीर्षक काय करावं लागेल, निवडावं लागते. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो हे होतं मराठीसाठी नेमकी तयारी तुम्ही कशा रीतीने करायला पाहिजे, म्हणजे कशा रीतीने करायला पाहिजे आणि त्यामध्ये काय अभ्यासक्रम होता त्यावर नजर टाकलेली आहे आपण. आता पाहूया नेमकी आता त्यासाठी काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही, हे बऱ्याच जणांना माहिती नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, बरेच जण सांगतात की माझ्या क्लासची नोट्स भारी आहे, हे नोट्स भारी, हे तसं. आपण तसं काहीही सांगणार नाही तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही अगोदर मोरा वाळिंबे सरांचं सुगम मराठी व्याकरण लेखन हे पुस्तक वाचा. तुम्ही कोण्याही लेखकाची पुस्तकं घ्या, शिवाय माझी जरी नोट्स घेतली तरी हरकत नाही, पण मी सांगायलो तुम्हाला जे इमानदारीनं असेल, प्रामाणिक असेल ते तुम्हाला सांगतोय मित्रांनो. मला याच्यानं खोटं बोलणं होत नाही, विद्यार्थ्यांना दिशाभूल करणं होत नाही. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला मोरा वाळिंबे सरांची लेटेस्ट आलेली नितीन प्रकाशनाची आवृत्ती घ्यावीच लागेल. आणि ती आवृत्ती कमीत कमी, जसं आपण एखाद्या ज्ञानेश्वरीचं पारायण करतो तसं त्याच्यावर पारायण करा. कमीत कमी ते पुस्तक 100 वेळा वाचून काढा, स्टार्टिंग टू एंडिंग. आणि ते पुस्तक वाचताना प्रत्येक मुद्दा जो आहे तो मुद्दा तुम्ही क्लिअर करा. तर मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वाचणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. जितकं जास्त वेळा वाचशाल तितकं तुम्हाला त्याच्यातले खास खळगे कळत जातील. पहिल्यांदा पुस्तक वाचलं काही गोष्टी कळणार नाही, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा ज्यावेळेस तुम्ही वाचशाल मित्रांनो, माझा अनुभव सांगतोय मीही त्याच पुस्तकातून शिकलोय, खोटं बोलत नाही मी. तर तुम्हाला जेवढ्या वेळेस तुम्ही जास्त रिडिंग टाकशाल तेव्हा तुमच्या त्या पुस्तकामध्ये काय खास कळगे आहे ते लक्षात येतील. प्रत्येक मुद्दा हायलाईट करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा, लिहून काढा.
आणि वाळिंबेच्या पुस्तकामधले कोणते टॉपिकवर फिक्स क्वेश्चन राहणार म्हणजे राहणार हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. सगळ्या गोष्टी आत्ताच नको, एकदाच टप्प्याटप्प्याने घेतलेल्या बऱ्या. आणि मित्रांनो, आता माझ्या सुद्धा क्लासची माझी सुद्धा नोट्स आहेत, तब्बल 900 पानाची नोट्स आहे. पण मी तरीही तुम्हाला काय म्हणतो, माझी नोट्स वाचा, त्याबद्दल काही वाद नाही, पण मोरा वाळिंबे वाचा पहिले माझ्या नोट्सच्या अगोदर. पण लोक बाकीचे क्लासवाले म्हणतात नाही आमची नोट्स लय भारी, वाचा. हो बाबा, तुझी नोट्स भारी आहे, मान्य आहे, पण मी माझी जरी नोट्स असेल तरी मी जे सत्य आहे, जे खरं आहे ते सांगतोय मित्रांनो. माझ्या वसमतच्या मुलं माझी फार वाट पाहत आहे, नांदेडची मुलं फार वाट पाहत आहे की सर तुम्ही या, लवकर या बॅच. आता सध्या माझ्या बॅचेस बंद आहेत, मी सुद्धा बाहेरगावी या ठिकाणी जॉईन झालेलो आहे मित्रांनो. पण ॲड आल्याच्या नंतर मी सांगतोय वसमतच्या पोरांना, घाबरू नका, कदम सर तुमच्या पाठीशी आहे, टेन्शन घेऊन ये का नाही. ओके, ॲड आल्याच्या नंतर कदम सर वसमतमध्ये हजर होणार म्हणजे होणार मित्रांनो, आणि तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार. घाबरू नका तुम्ही फक्त सोबत राहा, मी सांगतो तेवढं फक्त करा, काही घाबरण्याची गरज नाही. धीर सोडू नका, आत्मविश्वास खचू देऊ नका, झपाट्याने तयारी करा. महाराष्ट्रामध्ये टॉपर राहिले पाहिजे. 2015चा आपल्याला रेकॉर्ड 2022 मध्ये तोडायचा आहे. ओके, तर मग आता काय वाचायचा हा मुद्दा आपला चालू होता, आणि काय वाचण्यामध्ये आपण प्रामुख्याने या ठिकाणी मोरा वाळिंबेचं पुस्तक वाचणार. त्यानंतर काय करणार, त्यानंतर शब्दसंग्रह जो आहे तो, त्या शब्दसंग्रहासाठी इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतची जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची पुस्तके असतात, बालभारती, युवक भारती, आपली जी काही मराठीची पुस्तकं असतात भाषा विषयाची, त्या भाषा विषयाची पुस्तकं घेणे 5वी ते 12वी. आता तुमच्याकडे वेळ आहे सध्या, ओके, नसेल तर 4-5 जण मित्र ग्रुप करा, 1-2 वर्ग प्रत्येकाला वाटून द्या, आणि त्यातून त्या नोट्स तयार करा तुम्ही स्वतः, म्हणजे तुम्हालाही आयडिया येऊन जातील. आयतं मटेरियल लोकांचं वाचण्यापेक्षा तुम्ही स्वतः मटेरियल तयार करा. कदम सरांचं आयतं मटेरियल घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः तयार करा, डेव्हलप करा. तर 5वी ते 12वी पर्यंतची जी काही स्टेट बोर्डची आपल्या पुस्तकं आहेत मराठीची, त्यामध्ये प्रत्येक धड्याच्या पाठीमागे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शुद्ध शब्द दिलेले असतात ते, आणि व्याकरण दिलेलं असते ते सगळं लिहून काढा, ते बघा 5वी ते 12वी पर्यंतचं. त्यानंतर काय करा, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला करणंही करणं आहे, ते म्हणजे 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिप. 5वी स्कॉलरशिपमध्ये नवनीतचं पुस्तक निघते, आणि परीक्षा परिषद पुणे सुद्धा यांचं मार्गदर्शिका नावाचं पुस्तक निघते. हे दोन्ही पुस्तक घेणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. आता बरेच जण म्हणतात काय घ्यायची गरज आहे, अरे बाबा त्याच्यातले प्रश्न जशाच तसे पडलेत, मी स्वतः चुकवलेला आहे. सैनिकाची काय तुकडी पलटण असा प्रश्न होता, मी स्वतः चुकवलेला प्रश्न आहे, ते 8वी स्कॉलरशिप मधला होता. वरील सर्व बरोबर होते त्याचे पर्याय. आपल्याला सैनिकाची तुकडी किंवा पलटण एवढंच वाटते दोघांपैकी, पण सैनिकाची तुकडी बी येते, पलटण पण येते. ओके, तर अशा प्रकारचं, म्हणून त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 8वी स्कॉलरशिप आणि 5वी स्कॉलरशिप घेऊन त्यातले प्रत्येक प्रश्न जे आहे ते प्रश्न आपल्याला काय करावे लागतील मित्रांनो, सोडवावे लागतील या ठिकाणी. ओके, हे झालं स्कॉलरशिप आपल्याला घेणं आहे, आणि त्याच्यातले प्रत्येक टॉपिकची उदाहरणं सोडवणं आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा उतारे दिलेले आहेत, ते सुद्धा उतारे आपण सोडवणे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर शब्दसंग्रह दिलेला आहे. समानार्थी शब्द असतील, समूहदर्शक शब्द असतील, त्यानंतर वाक्प्रचार असेल, म्हणी असेल, अलंकारिक शब्द असेल, अतिशय सुंदर शब्द आहेत ते सुद्धा तुम्ही 5वी आणि 8वी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त पुन्हा आणखी एक शब्दसंग्रहाचं पुस्तक जर सांगायचं झालं तर स्पेशल शब्दसंग्रहामध्ये माझ्या नोट्स तर आहेतच, आणि या व्यतिरिक्त डॉक्टर लीला गोविलकर यांचं के सागरचं शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता, आणि मोरा वाळिंबे सरांचं आहे ते सुद्धा. आता हे झाले पुस्तकं नेमकी कोणती वाचायची ते. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, काय करायचं सगळ्यात मुख्य, तर 1994 ते 2022 पर्यंत MPSCच्या मुख्य परीक्षेच्या मराठीचे जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, त्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं प्लॅनर जे आहे ते प्लॅनर पूर्णतः सोडवणे, त्याच्यातला खडा ना खडा, त्याच्यातला प्रत्येक प्रश्न बघून घेणे. कारण कधी कधी MPSC मधले 10 ते 15% प्रश्न ॲज इट इज रिपीट होतात, फक्त थोडेसे पर्याय मागं पुढे होतात, प्रश्न मागं पुढे होतात, दुसरं काहीच होत नाही. म्हणून 1994 ते 2022 पर्यंत MPSCच्या झालेल्या, मग ते डिपार्टमेंटल PSI असेल किंवा कृषीची परीक्षा असेल, वनसेवेची असेल, PSI-STI असेल, कुठलीही असेल, 1994 ते 2022 पर्यंतच्या MPSCच्या सर्व प्रश्नपत्रिका काय करायच्या मित्रांनो, तुम्हाला सोडवायच्या आहेत. त्या नुसत्या सोडवायच्या नाही, तर ते कसे प्रश्न विचारले काय नाही, त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही ॲनालिसिस करा, तर तुमचा या ठिकाणी परिपूर्ण अभ्यास
होईल मित्रांनो. आणि अशा प्रकारे मराठीची तुम्हाला परिपूर्ण व्यवस्थित तयारी या ठिकाणी करता येईल. आणि गॅरंटीनं सांगतो, मग एवढ्या जर गोष्टी केल्या ना, तर गॅरंटीनं सांगतो तुम्हाला की तुम्हाला 50 पैकी 47-48 गुण मराठीत मिळालेच म्हणून समजा. पण एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, आपल्याला मेहनत करावी लागेल त्या ठिकाणी, तर आपल्याला हे सगळं काय आहे मित्रांनो शक्य आहे. तर अशा प्रकारे ही मराठीची नेमकी तयारी कशी करायची स्टेनोग्राफरच्या मुलांनी, या संदर्भातला हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करत आहे मित्रांनो. आणि हे सर्व केल्याच्या नंतरही तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, तर त्या ठिकाणी आणखीन की जी काही तुमची शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा सराव जो आहे, तो अतिरिक्त सराव सुद्धा करावा लागणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो अशा प्रकारे MPSC स्टेनोग्राफर या पदाची नेमकी तयारी कशी करायची, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाची, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे मित्रांनो. आणि ज्या वेळेस जाहिरात येईल, ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन बॅच जाहिरात आल्याच्या नंतर आमची सुरू होईल. आमची बॅच जी असते मित्रांनो, सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही 10-10, 12-12 तास त्या ठिकाणी मित्रांकडून, विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतो. म्हणून आमच्याकडला रिझल्ट आहे. तर तुम्ही देखील ज्यावेळी जाहिरात आली त्यावेळेस आमच्याकडे वसमतला तुम्ही येऊ शकता, आमच्या राजमुद्रा अकॅडमीला भेट देऊ शकता मित्रांनो. सध्या माझे सुद्धा क्लासेस त्या ठिकाणी बंद आहेत. मी सुद्धा बाहेरगावी आहे. आणि ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळेस मात्र मी निश्चित वसमतला येणार आणि त्यावेळी बॅच घेणार आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जे विद्यार्थी आहेत, जसं की नागपूर असेल, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबईहून सुद्धा, कल्याणहून, ठाणेहून सुद्धा फोन आलेत, तर ते सर्व विद्यार्थी बॅच करायला वसमतला येऊ शकतील. अतिशय माफक फीसमध्ये त्यांच्याकडून आम्ही परिपूर्ण तयारी करून घेऊ. ते विद्यार्थी लेखी परीक्षेला आले आमच्याकडे की लेखी परीक्षा प्लस डिक्टेशन आणि प्लस इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्ही आमच्याकडे एकदा आले म्हणजे तुम्ही सिलेक्शन घेऊनच घरी जाणार. अशा रीतीची आम्ही त्या ठिकाणी तयारी करून घेतो आणि अतिशय कमी फीसमध्ये मित्रांनो आम्ही तयारी करून घेतो या ठिकाणी. तर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना तर आणखीन फीसमध्ये आम्ही कन्सेशन देऊ, परंतु आम्हाला असे विद्यार्थी पाहिजे की जे 100% खरोखर प्रामाणिकपणे इथून 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 तयारी करणारे विद्यार्थी असतील, तेच विद्यार्थी मला या ठिकाणी पाहिजे मित्रांनो. तर उद्याच्या 1 जानेवारीपासून मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर लाईव्हमध्ये बॅच आपली सुरू होणार आहे. परंतु बॅच पुन्हा आणखी सांगतो मित्रांनो, आपल्याकडे काय लॅपटॉप किंवा मोठी स्क्रीन वगैरे काही नाही, आपण मोबाईलद्वारेच शिकवणार आहोत. ओके, आमचे व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, त्यावर तुम्हाला नोट्स मिळून जातील. आणि विशेष म्हणजे बघा, आमच्या अशा मोठ्या मोठ्या काय असतात प्रश्नपत्रिका असतात पूर्णतः हे अशा प्रकारचा. हे शब्दसंग्रहाची प्रश्नपत्रिका आहे बघा याच्यामध्ये प्रामुख्याने एक अशी पूर्ण प्रश्न आहेत. आता शब्दसंग्रहाचे 105 प्रश्न आहेत. अशा प्रश्नपत्रिका जवळपास आम्ही 200 प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांचा सराव करून घेतो शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि जे विद्यार्थी बाहेर गावून आता जाहिरात आल्याच्या नंतर बॅच करण्यासाठी येणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना अतिशय माफक फीसमध्ये आम्ही या ठिकाणी बॅच घेणार आहोत मित्रांनो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, उद्याच्या 1 जानेवारीपासून प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची बॅच सुरू होणार आहे. त्यामुळं जर तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, गरजवंत गरीब होतकरू विद्यार्थ्यापर्यंत कृपया माझी हात जोडून आपल्याला विनंती की त्या विद्यार्थ्यापर्यंत, त्या स्टेनोग्राफरपर्यंत, त्या भावी मंत्रालयातल्या अधिकाऱ्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवा. आणि आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला, मनापासून आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. जय हिंद. भेटूया 1 जानेवारी 2022ला संध्याकाळी ठीक 8 वाजता. थँक्यू. जय हिंद.